गावाचं राजकारण जसं काही गजकारण गावाला नाही गाव पण या गावाला नाही गाव पण रोज काय पण रोज काय पण रोज रोज काय पण आव त्या भाऊजींनी लग्न केलंय कळलं का नाही तुम्हाला कोणी राजा भाऊजींनी बघा तू काहीतरी बोल नको अहो काय नाही मी सगळं आता मगाशी बघितलं घरात ती बाई बाहेर निघाली ती मी बघितलं आताच खबर मोठी आहे बोल ना ऐका की जुन्या सरपंचाच्या कुत्रीला 3 पिल्लं झाली ती लगा गावातला विषय वेगळा आहे तू कुत्रीला 3 पिलं झाल्या ती सांगतोय मग गावातलं सांगतोय गावातलं झाली कुत्रीला बाहेरचं नाही. कुत्र्यांचं आणि मांजरांचं नको सांगू माणसांचं सांग मग असं म्हणायचं तुम्ही माणसं सांगा मग गावात सगळं सांगलं मग मी सांगत बसलो तुमचा आवाज कुठं ऐकले वाटतोय कुठं ऐकलं मी नवीन ऐकलं गावात होय कोणाच्या घरी आलाय अहो ते सांगायला लावलं की कसं तरी होत या अहो अरे सर बसा घेवाय नको बाया का मला लाज वाटते मी नवीन गावात अशीच राहते होय कोणाच्या दार आहे तुम्ही नाही कोण आली बाई दुसरी आता गंगीता इथं नाही मग ह्यांनी दुसरी बाई आणली ना आता पहिलं पण तिनं मला सांगितलं का ना का कळूनच लागा नो लय जीवाचं ऐकी राजा सरपंच हा बोला की तुला भारी माणूस आहे बरं का मला लय आवडताय अहो मी मोकळे माणूस आहे पहिल्यापासून हा 10 गावात इतर कोणाला पण सरपंच कसा आहे ते सरपंच हो तुम्ही लय चालू आहे बाया सरपंच आम्हालाच असतं की माहित नाही तुम्हाला हा ते का झाला असेल विषय माहितीये का तुला गंगी दिसली असेल डबल आता माझ्या काय डोळ्यात चटणी गेली बाई गंगी आहे का कोण आहे ती बघायला गंगीपेक्षा बादाडी आहे हा नको बाया तुम्ही लय मला त्रास देता मी जाते केवढा टाट बसला होता काय तुम्हाला सांगायचे जितके तुम्हाला सांगतो जवळ छोटू बसली तुम्हाला असं वाटलं काय ना काही अहो निघून गेली मला बघूस तर करूस तर असं कॉर्नर निघाली भाऊजी बी घरी नाही तर म्हणलं तुम्हाला तरी विचारावं आहे का कसं माहिती मग तो तिथं दराज नव्हती तिला लगेचच आता काय मला माहितीये का त्यांचीच बायको आहे का कोण आणून ठेवली का कुठं आली बाई ती मग काय माहितीये का तुम्हाला तिला किती गंडवत होतो राव मला नुसतं चुना लावून गेली या होय म्हणे ती आता गावात गेली असेल आपण तिच्या मागे जाऊ आपण ती गावाची कुठं आपल्याला सरपंच गाव सागली गेली चालून ते कुठं बसली ती बघून येऊ बरं चला चला